तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक लाडकी योजना अंतर्गत 1,01,000 रुपये राज्यातील मुलींना दिलं जाणार आहे. जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षेपर्यंत होईपर्यंत या योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये दिलं जाणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे भरायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी अर्जाचा नमुना तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, बघितलं तर महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनामार्फत शासन निर्णय क्रमांकाअंतर्गत जे 30 ऑक्टोबर 2024 पासून ही योजना सुरू झालेली. लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्त्यांची मागणीचा अर्ज आहे. पहिल्या हप्त्यांसाठी आपण अर्ज करत आहोत, त्यामुळे या ठिकाणी पहिला हप्ता असेल, कारण की 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुली जन्माला आल्या त्या मुलींना या ठिकाणी या लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर तुमची मुलगी तुम्ही जर दुसऱ्या हप्त्यासाठी क्लिक करत असाल, हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी टिक मार्क करा. तिसऱ्यांसाठी करत असाल तिसऱ्यांसाठी तर तिसऱ्यावर टिक मार्क करायचं. चौथ्यांसाठी करत असाल चौथ्यावर टिक मार्क करायचं. अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. आता या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली, ज्याला स्टार मार्क आहे त्यावर ही माहिती अनिवार्य भरणे आहे. वैयक्तिक माहितीमध्ये या ठिकाणी लाभार्थी तपशीलमध्ये जर तुम्ही पहिल्या अपत्यांसाठी अर्ज करत असाल किंवा दुसरे अपत्य किंवा जुळे अपत्य त्यांचं या ठिकाणी तपशील द्यायचं आहे. लाभार्थ्यांचं नावमध्ये लाभार्थी म्हणजेच मुलींचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आधार नंबर असेल तर टाका, नाही तर टाकण्याची आवश्यकता नाही. पालकांचे आईवडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यांचं आधार नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID या बाबी तुम्हाला टाकायचं आहे. आधार कार्ड प्रत या फॉर्म सोबत जोडायचं आहे. जर लाभार्थ्यांचं नसेल तर लाभार्थ्यांच्या आई किंवा पालकांचं या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण की ते कंपल्सरी असेल. सध्याचा निवासांचा पत्तामध्ये संपूर्ण गाव तुमचे ज्या ठिकाणी राहतात त्यांचा संपूर्ण पत्ता, जिल्हा, तालुका, पिनकोड, शहर या बाबी त्या ठिकाणी टाकायचं आहे. आता यानंतर तुमचं भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचं आहे. या योजनेच्या लाभांसाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या टाकायची आहे. तुम्हाला किती अपत्य आहेत ते या ठिकाणी टाकायचे. अर्ज करते आहे म्हणजे तुम्ही जर पहिल्या अपत्यांसाठी अर्ज करत असाल, जर तुम्ही दुसऱ्या अपत्यांसाठी अर्ज करत असाल, जर तुम्ही जुळ्या अपत्यांसाठी अर्ज करत असाल तर त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. आता या ठिकाणी खाली टीप दिलेली आहे. पहिल्या अपत्यांसाठी जर तुम्ही अपत्यांसाठी तिसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल व दुसऱ्या अपत्यांसाठी दुसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल तर कुटुंबाचे नियोजन प्रमाणपत्र तुम्ही सादर करणे अनिवार्य असणार आहे. बँकेचे खात्यांचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे, ज्यामध्ये बँक खाते क्रमांक असेल, बँकेचं नाव असेल, IFSC कोड असेल, या बाबी तुम्हाला खाली टाकायचं आहे. बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचा आहे, कारण की आधार नंबरवर हे पैसे पाठवले जातात. आता लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यांच्या लाभांसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, जसे की ही योजना जी आहेत 1 एप्रिल 2023 पासून सुरू झालेली आहे, त्यामुळे फक्त तुम्ही या ठिकाणी पहिल्या हप्त्यांसाठीच अर्ज करू शकणार आहात. जसं मुलींचं वय आणि हे योजनांची वय वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे हप्ते त्यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. मी याद्वारे प्रमाणित करतो की वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आणि परिपूर्ण अचूक आहे. माहिती खोटी आढळून आल्यास मी या ठिकाणी स्वतः जबाबदार राहील, असं या ठिकाणी हमी घेतात. आणि या ठिकाणी तुम्ही लाभार्थ्यांचं स्वाक्षरी करायचे. स्वाक्षरी येत नसेल तर डाव्या हातांच्या अंगठ्यांची तुम्ही निशाणा देऊ शकता. आता यासोबत कोणकोणती कागदपत्रे लागणार ही महत्त्वाची आहे. लाभार्थ्यांचा जन्मांचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला, लाभार्थ्यांचे आधार कार्डची छायाकृत प्रत, पालकांचे आधार कार्डची छायाकृत प्रत, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांचं छायाकृत प्रत, राशन कार्ड पिवळे किंवा केशरी राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याची तुम्ही झेरॉक्स द्यायचे. मतदान कार्ड त्याची सुद्धा झेरॉक्स. आणि मतदान कार्ड हे जे आहेत मुलींचं लागणारे, ज्यावेळेस तुम्ही शेवटचा हप्ता घेणार आहात त्यावेळेस मुलींचं वय हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच या ठिकाणी तो दाखला द्यायचा आहे. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, जर मुलगी शिकत असेल तर त्याचा शाळेचा दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या अपत्यांसाठी तिसऱ्या हप्त्यांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल, पहिली मुलगी आहे आणि तिसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल
तर त्या ठिकाणी तुम्हाला शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागेल. दुसऱ्या अपत्यांसाठी आणि दुसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल, दुसरी मुलगी आहे आणि त्याच्या दुसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. आता अंगणवाडी सेविका ही माहिती भरणार आहे. तुम्हाला ही माहिती, खालील माहिती भरण्याची आवश्यकता नाही. अंगणवाडी सेविकांचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, केंद्रांचं नाव असेल, केंद्रांचं कोड असेल, अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांची नोंदणी केल्याचा दिनांक असेल, शहरांचं नाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, पिनकोड असेल, या बाबी तुम्हाला भरून घ्यायचं आहे. अंगणवाडी सेविका ही माहिती भरून देतील. आता या ठिकाणी तुम्ही कोणकोणते कागदपत्रे जोडून घेतलेले आहेत त्याच्यावर या ठिकाणी अंगणवाडी सेविका टिक मार्क, जसं की तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे असेल तर होय करा, नसेल तर नाही या ठिकाणी टिक करा. लाभार्थ्यांच्या आईचे आधार कार्ड, जन्मांचा दाखला ते द्यावा लागेल. आई आहेत की नाही त्याबाबतचा, आई हयात नसल्यास पालकांचा आधार कार्ड, जर आई असेल तर आईंचं आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांच्या आत असेल ते द्यावं लागेल. निवासी रहिवासी पत्त्यांचा पुरावा, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तो तुम्हाला शेवटी लागेल. त्यानंतर बोनाफाईड प्रमाणपत्र, जर शाळा मुलगी शिकत असेल तर. 5वा हप्ता घेताना अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थ्यांचे शोध घोषणापत्र ते सुद्धा द्यावं लागेल. या बाबी तुम्हाला द्यायचं आहे. अंगणवाडी सेविका यांनी सादर केलेला अर्जांचा दिनांक, अंगणवाडी सेविका यांनी नाव, स्वाक्षरी या बाबी तुम्हाला करून देतील आणि या ठिकाणी तुम्हाला पर्यवेक्षकांची माहिती भरून दिली जातील, ज्यामध्ये पर्यवेक्षकाकडे फॉर्म पडताळणीसाठी आलेला आहे आणि या ठिकाणी पर्यवेक्षकाने सही आणि स्वाक्षरी करून देतील. आता या ठिकाणी लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोचपावती असेल, ज्यामध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता ज्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे ती माहिती भरून देतील अंगणवाडी सेविका आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकांचं नाव, स्वाक्षरी या ठिकाणी करून देतील. ज्या वेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल, काही अडचण आली तर तुम्ही ही पोचपावती जी आहेत त्या अंगणवाडी सेविकांना दाखवून जे आहे तुम्ही जॉब विचारू शकता, प्रश्न विचारू शकता, कारण विचारू शकता. तर अशा प्रकारे बघितलं तर हा फॉर्म होता. हा फॉर्मची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले, त्या ठिकाणी येऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता आणि डाउनलोड केल्यानंतर हा फॉर्म भरून द्या अंगणवाडी सेविकाकडे तुमच्या गावातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.